नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्या समोर एक नवीन प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, 12 लिटर द्रावणात 50% अल्कोहोल असून त्या द्रावणात आणखी 3 लिटर द्रावण टाकले तर अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के होईल? तर ह्या प्रश्नासाठी मुलांनो शॉर्ट ट्रिक कशी वापरायची ते पहा. अगोदर 12 लिटर द्रावण आहे. 12 लिटरच्या च्या म्हणजे गुणिले 50%, टक्के म्हणजे खाली किती घ्यायचे मुलांनो? 100. तर हे काय करायचं? बरोबर दाखवायचं. कशाच्या? हे द्रावण असून त्यात आणखी 3 लिटर पाणी ओतलं मुलांनो, म्हणजे पहिलं 12 लिटर होतं आणि आणखीन 3 लिटर ओतलं, म्हणजे नवीन द्रावण त्या ठिकाणी किती झालेलं आहे? 15. म्हणजे पहिले 12 आणि त्यात हे 3 लिटर ऍड केले, म्हणजे 12 आणि 3 15 लिटर झालं. आणि ह्या 15 लिटर मध्ये आता अल्कोहोलचं प्रमाण किती टक्के आहे हे आपल्याला विचारलं. मग या 15च्या म्हणजे गुणिले किती टक्के म्हणजे x% आणि टक्के म्हणजे खाली किती घ्यायचे मुलांनो? 100. तर अशा प्रकारे काय करायची? त्याची मांडणी आपल्याला करायची मुलांनो. तर मुलांनो इकडे गुणाकार आहे आणि इथे पण गुणाकार आहे. मग हे छेदस्थानचे 100 आणि छेदस्थानचे 100 काय करा? कॅन्सल करा. कारण हे जर इथं भागिले असतील, इकडे आल्यावर गुणिले होतील आणि गुणिले आणि भागिले 100 कॅन्सल होतील. त्यामध्ये अगोदरच कट करा. मुलांनो इथं शिल्लक आहे 12 आणि 50चा गुणाकार, 12 पंचे 60 आणि वरचा एक 0. त्या ठिकाणी 15 गुणिले आहेत, इकडे आल्यानंतर भागिले होतील आणि बरोबर एक शिल्लक राहील. 15 एक 15, 15 चौक 60 आणि वरचा एक 0. म्हणजे याचा अर्थ नवीन द्रावणामध्ये अल्कोहोलचं प्रमाण किती टक्के राहील मुलांनो? 40% राहील. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला शॉर्ट ट्रिकने सोडवायचा आहे. धन्यवाद.